आज आपण बघणार आहोत प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. बघितलं नसेल आधी ते बघा आणि तुमची एक लिंक लागेल. आता आपण डिफरन्स बघणार, दोघांचा डिफरन्स काय. त्यात एक छोटीशी स्टोरी मी जस्ट 2 मिनिटांमध्ये संपवते. एक मूर्तिकार होता. तो मूर्तिकार गणपतीची मूर्ती बनवायचा. ओके, तो काय करायचा, दुसरा मूर्ती बनवताना इनिशियली तो माती घ्यायचा, त्यात पाणी टाकून गारा बनवायचा. गारा बनवल्यानंतर त्याला हवं त्या प्रमाणात, आता जर त्याला गणपतीची मूर्ती मोठी बनवायची तर जास्त माती घ्यायचा, त्याचा गारा बनवायचा, गाराला आकार द्यायला लागायचा. आकार दिल्यानंतर नंतर तो बारीक जे काय स्पेसिफिकेशन आहे, त्याला हवं त्या प्रमाणात डोळे बनवणं, त्याचं सोंड बनवणं, गणपतीचे मोठे नाक बनवणं, त्याला गणपतीच्या मूर्तीच्यावर छोटंसं उंदीर ठेवायचं आहे की नाही, त्या प्रकारचं स्पेसिफिकेशन द्यायचं आणि मग सगळ्यात शेवटी तो त्याला कलर करायचा. ठीक आहे, आता बघा तो 5 स्टेप्स प्रत्येक वेळेस करत असेल. सेम या पद्धतीने तू काय करायचं, दिवसाला एक मूर्ती बनवायचा. सेम दुसरा दिवस आला तर सेम त्याला हवी आहे, त्याला एक मूर्ती बनवायची, मोठी छोटी, त्याप्रमाणे तो माती घ्यायचा, पाणी टाकून गारा बनवायचा, मूर्तीला आकार द्यायला लागायचा, हवं ते स्पेसिफिकेशन करायचा आणि मूर्तीला कलरिंग करायला घ्यायचा. सो दुसऱ्या दिवशी एक मूर्ती एका दिवसाला, असं तो 30 मूर्ती 30 दिवसामध्ये बनवायचा. राईट, प्रत्येक मूर्ती बनवताना तो ह्या गोष्टी करायच्यात. आता त्याला एक मोठं ऑर्डर मिळाले, त्याला ऑर्डर मिळालं आहे की त्याला 100 मूर्ती बनवायच्या आहेत 30 दिवसामध्ये. राईट, जो दिवसाला एक मूर्ती बनवायला लागला तर 100 मूर्ती एका दिवसाला शक्य नव्हतं. त्याला कमीत कमी 3 ते 4 मूर्त्या एका दिवसामध्ये बनवणं कंपल्सरी होतं. राईट, मग त्याने तो विचार करत गेला की मला काय करता येईल ज्याने माझं मूर्ती बनवण्याचं काम सोपं आणि लवकर होईल. प्रत्येक वेळेस गारा तर मी एकदम तयार करूनच ठेवेल, पण मला प्रत्येक वेळेस सुरुवातीपासून गणपतीचा बेस देऊन मला प्रत्येक वेळेस नवीन मूर्ती बनवावी लागते, ते मला कसं कमी करता येईल. मग त्याने काय आयडिया लढवली की जर माती माझ्याकडे तयार आहे, पाणी टाकून जर गारा बनवून ठेवला आणि माझ्याकडे एक साचा असेल, डिझाईन असेल त्या गणपतीचं, तर मी त्या डिझाईनमध्ये माती टाकेल आणि माझी मूर्ती बाहेर येईल, म्हणजे माझा ऑब्जेक्ट बाहेर येईल. सो हा जो डिझाईन आहे, हा झाला पार्ट, इज नथिंग बट ग्लास. मग त्याने केलं काय, त्याने गणपतीच्या आकाराचं त्याला हवा त्या साईजमध्ये, मोठं असेल लहान असेल खूप मोठे असेल, त्याने 3 किंवा 4 गणपतीच्या आकाराचे ब्लू प्रिंट्स म्हणजे डिझायनिंग साचा बनवून घेतला. ठीक आहे, त्याच्याकडे डिझाईन तयारी गणपतीच्या आकाराची. मग तो काय करायचा, त्यानं जो काय गारा बनवलेला असेल मातीचा तो टाकायचा आणि गणपतीची मूर्ती तयार. राईट, फॉर एक्झाम्पल स्मॉल साईजची गणपतीचा साचा असेल, नंतर मोठ्या साईजचा घेतला, मीडियम साईजचा, माती टाकली, साचा तयार, गणपती तयार. सिमिलरली थर्ड लार्ज साईजचा असेल, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकार साचे बनवून घेतले होते, माती टाकायची, फक्त डिझाईन तयार होती, माती टाकायची, गणपती तयार, माती टाकली, गणपती तयार. याने होत त्याच्याकडे डिझायनिंग तयार होती, म्हणजे त्याच्याकडे क्लास तयार होता, त्याला कशा प्रकारचे गणपतीची मूर्ती बनवून हवी आहे. डिझाईन तयार असल्यामुळे त्याचं प्रत्येक वेळेस 30 प्रोसिजर करण्याचं जर काम होती ना, 1 ते 5 प्रोसिजर पुन्हा पुन्हा तेच करणं, माती घेणं, पाणी टाकणं, असं गारा बनवून घेणं आणि त्याला गणपतीच्या मूर्तीला सुरुवातीपासून पुन्हा बनवायला सुरुवात करणं, ह्याची त्याची प्रोसिजर होती, ही त्याची जरा कमी झाली. कारण माती एकदा भिजवली की साचा तयार होता, टाकायचं होतं, त्याच्यामधून बाहेर काढायचं होतं, त्याचं खूप काम लवकर व्हायला लागलं आणि यानेच त्याच्या मूर्ती दिवसाला 3, 4, 5 तो बनवायला लागला. तर म्हणजे झालं काय, त्याचं ऑब्वियसली गणपतीचं मूर्ती बनवण्याचं काम लवकर लवकर होत गेलं. काम लवकर होत गेल्यामुळे त्याची ऑर्डर 30 दिवसामध्ये 100 मूर्त्यांची पूर्ण झाली. आणि प्लस फायदा असा झाला, त्याच्याकडे साचा तयार होता, तो साचा त्याला जेव्हा जेव्हा ऑर्डर मिळायची त्यानुसार तो गणपतीच्या मूर्ती बनवून द्यायला लागला. आणि बघा, साचा तयार आहे, डिझाईन तयार आहे, त्याने ह्याच्या मूर्त्या बनवल्या होत्या, ह्या काळ्या मातीच्या होत्या, त्या पण जे ब्लॅक माती त्याने वापरली होती. नंतर त्याला जर वाटलं की मला चिनी मातीच्या मूर्त्या बनवायच्या आहे, तर साचा तयार आहे, तो चिनी माती जी काय आहे ती साचा टाकणार आणि मूर्ती बनवून घेणार. त्याला रेड मातीची मूर्ती बनवून हवी, तो साच्यामध्ये माती टाकणार आणि मूर्ती बनवून घेणार. सो इन शॉर्ट, एका डिझाईनमुळे त्याचं खूप काम वाचलं. राईट, सो इन शॉर्ट ही जी डिझाईनची कन्सेप्ट आहे, इज नथिंग बट ग्लास. म्हणजे काय, माझ्याकडे एक साचा तयार आहे,
त्यात मला हवं त्या प्रकारच्या मूर्त्या मी बनवून घेतल्यात आणि ह्या मूर्त्या इज नथिंग बट ऑब्जेक्ट. मी पहिली मूर्ती बनवली माझं ऑब्जेक्ट 1, दुसरी मूर्ती बनवली ऑब्जेक्ट 2, तिसरी मूर्ती बनवली ऑब्जेक्ट 3. सो या तिघं मूर्त्या ज्या तयार झालेल्या त्या माझे ऑब्जेक्ट आहेत आणि मूर्त्या बनवण्याच्या आधी जो काही मी डिझाईन बनवून घेतली होती हा माझा क्लास आहे. मग आता डिफरन्स काय प्रोसेस ओरिएंटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये? प्रोसिजरमध्ये बघा, तीच एक प्रोसिजर तो मूर्तिकार रोज सकाळपासून रात्रीपर्यंत एक मूर्ती बनवताना तो तीच प्रोसिजर रोज फॉलो करायचा. तीच गोष्ट तो प्रमाणात लाईनप्रमाणे करायचा. पहिली गोष्ट 1, मग 2, मग 3. कुठे प्रोसिजर कमी जास्त किंवा पुढे मागे नव्हती. एक गोष्ट सिरीज वाईज तो करायचा, राईट. त्याला फिक्स प्रोसिजर होती, तो तीच करायचा, त्याने प्रोसिजर कुठेही मोडली नव्हती. ही नथिंग बट प्रोसिजर ओरिएंटेड. म्हणजे तुम्ही प्रोसिजर फॉलो करता एखादी गोष्ट करताना. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये तुमच्याकडे 7चा क्लास तयार आहे. ऑब्जेक्ट बनवून घ्या. कसं? पहिली माती टाकली, पहिला ऑब्जेक्ट तयार. दुसरी माती टाकली, दुसरं ऑब्जेक्ट तयार. तिसरी माती टाकली, तिसरं ऑब्जेक्ट तयार. म्हणजे काय? ऑब्जेक्टचा यूज होतो इथे. प्रोसेस ओरिएंटेडमध्ये प्रोसिजरला फॉलो करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये ऑब्जेक्टला यूज केलं जातं, ऑब्जेक्टला कॉल दिला जातो. सो ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट तुमचा प्रोग्राम इथे एक्झिक्यूट किंवा रन होतो. प्रोसिजरमध्ये तुमचा प्रोग्राम प्रोसिजरमध्ये रन होतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे प्रोसिजर ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये. प्रोसिजरमध्ये तुमचा प्रोग्राम प्रोसिजर फॉलो करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये तुमचा प्रोग्राम ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्टला कॉल दिला जातो. तुम्ही ज्या ऑब्जेक्टला कॉल दिला तो पार्ट तुमचा रन होईल. मी ह्या ऑब्जेक्टला कॉल दिला, माझा हा पार्ट रन होईल. मी ह्या ऑब्जेक्टला कॉल दिला, माझा हा पार्ट रन होईल. तुम्ही जसं ऑब्जेक्ट वापरते ऑब्जेक्टला कॉल देते माझा तो तसं माझ्या गोष्टी माझा प्रोग्राम रन होत जातो आहे. सो ही कन्सेप्ट आहे प्रोसिजर ओरिएंटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये. आता आपण डिफरन्स बघूया. पहिला डिफरन्स, इन प्रोसिजर प्रोग्रामिंग प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स कॉल्ड फंक्शन्स. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स कॉल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता यात तुम्हाला सांगते की डिफरन्स काय. आपल्याला माहिती सी इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. म्हणजे काय? प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये तुमचा प्रोग्राम्स हा फंक्शन टू फंक्शन रन होतो किंवा तो रन होताना त्याला डिव्हाइड केलं जातं फंक्शन टू फंक्शन छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आणि मग तो रन केला जातो. तुम्ही बघा सी प्रोग्रामिंग बघा. सी प्रोग्रामिंग तुमचा प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करते, प्रोसिजर टू प्रोसिजर. आणि आपल्याला माहिती पहिला कॉल मेनला जातो. मेन इज नथिंग बट फंक्शन. सो इन शॉर्ट तुमचा प्रोग्राम फंक्शन टू फंक्शन कॉल देऊन मेनमध्ये मेनच्या आतमध्ये तुम्ही एक फंक्शन दिला मॅक्झिममचं, राईट. सो मेनला आतमध्ये गेला, मेनच्या आतमध्ये त्याला मॅक्झिममचं फंक्शन सापडलं, मॅक्झिममच्या फंक्शनला त्याने कॉल द्यायला गेला. मॅक्झिममचं फंक्शन वर्क झालं, पुन्हा बाहेर येतो आणि तुमचा पुन्हा मेनमधला उरलेला पार्ट तो रन करायला जातो. दॅट मीन्स सी प्रोग्राम हा तुमच्या होल प्रोग्रामला डिव्हाइड करतो स्मॉल पार्ट्समध्ये म्हणजे फंक्शनमध्ये. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये तुमचा प्रोग्राम डिवाइड होतो ऑब्जेक्ट्समध्ये. कारण तुमच्याकडे डिझाईन तयार आहे. ह्या डिझाईनला लाईफ द्यायला, राईट, डिझाईनला रिअल लाईफमध्ये आणण्यासाठी आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो किंवा त्याला जगण्यासाठी म्हणतो ऑब्जेक्ट क्रिएट करतो. इन शॉर्ट ह्या क्लासला तुम्हाला मेमरी प्रोव्हाइड करायचं आहे, तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे, केव्हा ज्या त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल. आणि ऑब्जेक्ट क्रिएट झाला तरच तुमचा हा जो काही क्लास आहे तो तुमचं सगळं वर्क होणार आहे. दॅट मीन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये तुमचा प्रोग्राम ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्टमध्ये डिव्हाइड केला जातो किंवा रन केला जातो. ठीक आहे. सेकंड आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग फॉलोज अ टॉप टू डाऊन अप्रोच. सी प्रोग्राम बघा. प्रोग्राम हॅश इन्क्लूड हेडर फाईल, त्यानंतर मेनच्या तुमचा कोड असेल, लाईन टू लाईन एक्झिक्युशन बघतो. आपण बघितलं कंपायलर तुमचा लाईन टू लाईन चेक करत जातो कुठे एरर आहे की नाही. सो टॉप टू डाऊन, वर आणि खाली, हा त्याचा अप्रोच आहे प्रोग्राम एक्झिक्युशनचा प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये बॉटम टू अप अप्रोच आहे. का? आपण क्लास तयार करणार आहोत आणि क्लासच्या खाली ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आणि नेहमी ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आधी ऑब्जेक्टला कॉल जातो आणि मग वरती जात असतो. सो ऑब्जेक्ट खाली आहे, ऑब्जेक्टवरून तुम्ही क्लासला जातात, हे मिनिंग आहे. नेहमी तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये क्लास क्रिएट आहे, क्लासच्या खाली ऑब्जेक्ट आहे.
तुमचा प्रोग्राम तुम्ही कंपेअर करायला जाता, रन करता, जे तुम्ही आधी ऑब्जेक्टला जातात, ऑब्जेक्टवरून तुमच्या क्लासला जातं, मग क्लासला कुठले व्हेरिएबल्स आहेत ते घेतले जातात आणि ते ऑब्जेक्टला पास केले जातात. दॅट मीन्स नेहमी ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे बॉटम टू अप म्हणजे खालून टू वरती हा ॲप्रोच जातो. दॅट इज बॉटम टू अप ॲप्रोच आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये, आणि टॉप टू बॉटम म्हणजे वरून टू खाली, दॅट इज लाईन बाय लाईन ॲप्रोच आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये. नेक्स्ट, देर इज अ नो ॲक्सेस स्पेसिफायर इन प्रोसिजर प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हॅव ॲक्सेस स्पेसिफायर लाईक प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड. ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय? माझा एखादा प्रोग्राम आहे, ठीक आहे, हा प्रोग्राम मला दुसरा एखादा प्रोग्रामरचा ॲक्सेस द्यायचा आहे की नाही, किंवा माझे यातले व्हेरिएबल फंक्शन्स बाहेरचं कोणीतरी या प्रोग्रामच्या व्यतिरिक्त कोणीतरी वापरू शकेल की नाही. तर मला तर वापरू द्यायचं असेल या प्रोग्राममधले कंटेंट, त्याला मी ॲक्सेस देणार. नसेल वापरायची त्याला मी प्रायव्हेट करणार, पब्लिक आणि प्रायव्हेट. सो ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय? दिलेल्या प्रोग्रामला, प्रोग्राममधले व्हेरिएबल फंक्शन मेथडला बाहेरच्या कोणाला तरी ॲक्सेस देणं. सो सीमध्ये हे ॲक्सेस स्पेसिफायर नाही आहेत, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये हे ॲक्सेस स्पेसिफायर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, जे काही डिटेल आहेत हे ॲक्सेस स्पेसिफायरचे, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, हे सगळं आपण नंतर बघायचे आहेत. नेक्स्ट डिफरन्स, ॲडिंग अ न्यू डेटा अँड फंक्शन इज नॉट इझी इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, दॅट इज पॉपमध्ये. बट उपमध्ये, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये ॲडिंग अ न्यू डेटा अँड फंक्शन इज इझी. का? तुम्ही बघा, सीमध्ये तुम्ही आधीच 1000 लाईनचं तुम्ही एखादा प्रोजेक्ट केलेला आहे, ठीक आहे. त्यात नंतर मला काहीतरी फंक्शनिटी ॲड करायची मला दिलेल्या कोडमध्ये फंक्शन ॲड करायचं, तर मला काय करावं लागेल? मी फंक्शन कुठे लिहिलेलं शोधावं लागेल, त्या लाईनला जाऊन फंक्शन ॲड करावं लागेल. म्हणजे 1000 लाईनमधल्या मी 900 लाईनवर आणि उरल्या 100 लाईनच्या मध्ये मला कोड ॲड करायचा आहे. तर ह्या लाईनवरती सरकवा, इथे खाली सरकवा, पुन्हा कुठेतरी हेडर लाईन ॲडजस्ट करा. सो इन शॉर्ट, एखादं फंक्शन ॲड करा, व्हेरिएबल ॲड करायला जेव्हा करतो आपण सीमध्ये, इज डिफिकल्ट आणि इतकंही सोपं नाही आहे. बऱ्याचदा सिंटॅक्टिकल एरर तुम्हाला येऊन जातात. बट ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये हा कन्सेप्ट नाही आहे. एकदा क्लास रेडी झाला, खाली ऑब्जेक्ट क्रिएट करा. तुम्हाला नवीन कोड ॲड करायचा, पुन्हा नवीन क्लास क्रिएट करा, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करा. तुम्हाला तुमच्या आधीच्या कोडमध्ये चेंज करायची गरज नाही आहे. आणि करायचं पण असेल तर इनहेरिटन्स वापरा, आधीचं हेच वापरा, आधीचं कोड ॲज इट इज, नवीन कोड ॲड करायचं आहे तर पॅरेंटच्या रिलेशनशिप द्या आणि वापरा. सो इन शॉर्ट, तुमच्या ओरिजिनल कोडला तुम्हाला चेंज करायची गरज नाही पडत. बट पॉपमध्ये तुम्हाला कोडिंग चेंज करण्याची, ओरिजिनल कोडला हलवण्याची गरज पडते. ठीक आहे. नेक्स्ट, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग डज नॉट हॅव एनी प्रॉपर वे फॉर हायडिंग डेटा, सो इट इज लेस सिक्युअर. And object-oriented programming provides data hiding, so it is more secure. पॉपमध्ये, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये डेटा तुमचा लेस सिक्युअर असतो. द रिझन इज दॅट इथं पॉइंटर कन्सेप्टसुद्धा येते. पॉइंटर मिळाला तुम्हाला मेमरीचा ॲड्रेस मिळतो, आणि तुम्हाला जर मेमरीचा ॲड्रेस मिळत असेल, तुम्हाला मेमरीचा ॲक्सेस मिळत असेल, तुमची कुठलीही डेटा सिक्युअर राहू शकत नाही. हेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये तुमचा डेटा सिक्युअर राहतो. पॉइंटरची कन्सेप्टच नाही आहे. मेमरी लेवलला तो जाऊ शकत नाही, तुमचं डेटा तुम्ही सिक्युअर ठेवू शकतायत. नेक्स्ट, इन प्रोसिजर प्रोग्रामिंग ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल अँड ओव्हरलोडिंग इज पॉसिबल इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हे बघितलं होतं पॉलिमॉर्फिझममध्ये, मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग. सो ओव्हरलोडिंग ओव्हररायडिंग कन्सेप्ट तुमचे उपमध्ये येते, पॉपमध्ये नाही आहे. काय आहे हे एक्झॅक्ट मीनिंग आपण पुढे बघणारच आहोत. In procedure programming, function is more important than the data, right? And object-oriented programming, data is more important than function. आपण आधी बघितलं होतं पॉपमध्येच, फंक्शन टू फंक्शन तुमचा कॉल जातो, त्यामुळे फंक्शन महत्त्वाचं आहे. त्यातला डेटा काय आहे, किती ॲक्सेसेबल आहे हे महत्त्वाचं नाही. बट उपमध्ये डेटा महत्त्वाचा आहे, म्हणजे ऑब्जेक्ट महत्त्वाचं आहे, फंक्शन नाही. जेव्हा कोडिंग पार्टला जाईल तुम्हाला डिटेल्स जास्त डिटेलमध्ये कळतील. ठीक आहे. आपल्याला थर्ड लेक्चर म्हणजे उद्याचं लेक्चर असणार आहे, पहिला जावाचा प्रोग्राम आपण करणार आहोत, त्यावेळेस आपण बघूया की हे डिफरन्स एक्झॅक्ट काय आहे. नेक्स्ट, प्रोसिजर प्रोग्रामिंग इज बेस्ड ऑन अनरिअल वर्ड अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज बेस्ड ऑन रिअल वर्ड. आपण बघितलं एक्झाम्पल आत्ताच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच की एखादी मूर्ती तयार होते रिअलमध्ये,
ऑब्वियसली ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट म्हटलं आपण एखादी गोष्ट फिजिकली प्रेझेंट आहे म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सो इन शॉर्ट इट इज अ रिअल वर्ड. बट प्रोसिजर ओरिएंटेड इज अनरिअल वर्ड. बिकॉज प्रोसिजर फॉलो करता आहात त्याचं आउटपुट काय येतं आहे, एखादा रिअल ऑब्जेक्ट तुम्हाला मिळतो आहे का हे माहीत नाही, बट प्रोसिजर फॉलो केली जाते. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्झाम्पल किंवा रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट करायचे असतील, रिअल वर्ल्ड रिलेटेड प्रोजेक्ट, तर स्टुडंट मॅनेजमेंट झालं, एक्झाम फॉर्म मॅनेजमेंट झालं, अशा गोष्टीच्या वेळेस आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो. कारण की रिअल वर्ल्ड जेव्हा येतात त्या टाईमला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरणार आहोत. आणि अनरिअल वर्ड म्हणजे एखादं तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पलवर नाही करायचं आहे, यावेळेस आपण सी वापरतो. ठीक आहे. बेसिकली सीचा किंवा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बरेच काही यूजेस आहे, आपण जर नंतर बोललं तर डिफरन्स बघून घेऊ. सीचे कुठे कुठे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, कुठले कुठले लँग्वेज आहेत सीमध्ये, पॉपमध्ये सी आहे, फॉर्ट्रेन आहे, पास्कल आहे किंवा बेसिक पास्कल आहे. बेसिकली सी प्रोग्राम लँग्वेज आणि त्याच्या आधीचे सर्व लँग्वेजेस ह्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये येतात. आणि C++, जावा, पायथन, C# हे पुढे सर्व लँग्वेजेस हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या अंडर येतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला एक डिफरन्स